निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्। जय मंगलम जय नमः पार्वती महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। जगत ज्योति महात्मा आगे की जानकारी हम आपको दें उससे पहले मैं आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूं कि आप हमारा ये वीडियो देश के कौन से कोने से देख रहे हैं कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में मैं आपको थैंक्स कर सकूं। सद्गुरु शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। जय मंगलम जय नमः पार्वती शिव हर 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 महादेव। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुतं नमामि श्रीगुरुतं नमामि श्रीगुरुतं नमामि। तप्तनाम तापनाशाय अर्थनाम अर्थनाशिने अंधनाम दृष्टिदात्रे च ज्ञानी नाम सद्गुरुवे नमः ज्ञानी नाम सद्गुरुवे नमः। 17वे अनुष्ठान 11वा दिवस आणि या 11व्या दिवसाच्या या प्रवचन रूपी पुष्प मज पामराकडे सद्गुरु माऊलीने मोठ्या उदार अंतःकरणाने सेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या चरणी पुनश्चेदा साष्टांग प्रणिपात करून आजच्या आत्ताच्या प्रवचन रूपी पुष्पाला प्रारंभ करत आहे। अक्षय सुखाचा लागला असे ध्यास म्हणून पायास शरण आलो देवा संसाराच्या भिने कैलासीचे केले दावा मजवारी कृपा करा गुरुराया तुमची या पाया दंडवत लक्ष्मण तुम्हा येतो काकुलती वेगी पशुपती भेटवा। आजकाल प्रत्येकाला सुख शोधण्यामध्ये आमचं जीवन व्यतीत होत आहे। इथं सुख मिळेल का तिथं सुख मिळेल का। सुख हे दोन प्रकारचं आहे। एक अक्षय सुख आहे म्हणजे क्षय होणार सुख आणि एक न खंड होणार अखंड सुख आहे ते म्हणजे तत्वज्ञान सुख। आगे की जानकारी हम आपको दें उससे पहले मैं आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूं कि आप हमारा ये वीडियो देश के कौन से कोने से देख रहे हैं कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में मैं आपको थैंक्स कर सकूं। ज्याचा मला विसर पडला आहे तो विसर म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा। मग आजची पिढी एक आगळ्या वेगळ्या मार्गावर वाहत चाललेली आहे त्यामुळे आजच्या काळाची गरज म्हणा किंवा जनतेवर संस्कार म्हणून म्हणा आज महाराजांच्या अमृत उपदेशांची अशा अनुष्ठानांची सिद्धांत शिखामणी गाथ्याची परमरहस्य गाथ्याची जे इथं शिवलीलामृत ग्रंथ चालू आहे तशा गाथ्यांची परत परत पुनरावृत्ती होणं परत सत्कार होणं परत या ग्रंथाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत नामस्मरण पोहोचवणं हे माझ्या गुरुमाऊलींचं कार्य आहे। ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। कितीही आता अगोदरच्या काळापेक्षा आज 3 पटीने जास्त तुमच्या आमच्याकडे धन आहे तरी पण आम्ही आज अस्वस्थ आहोत अशांत आहोत याचं कारणच आहे
आम्ही सुख हे आमचं बाहेर शोधतो आणि दुःख जगासमोर ठेवतो. कारण मग आमची गुरुमाऊली जसं एखादा व्यक्ती वासनेच्या पोटी सापाला दोरी समजून आपल्या पत्नीला भेटायला जातो, त्याचप्रमाणे साप आहे हे वासने पुढे लक्षात येत नाही. आणि ज्या वेळेला कुठलीच कामना मनात नसताना एक मनात भीती आहे, आम्ही दोरीला सुद्धा साप समजतो. आणि त्या सापाला समजत असताना मनात एक भीती आहे, मी मरतो की काय. ही भीती दूर करण्यासाठी कोणीतरी आदिपुरुष, आदिमानव आणि कार्यकर्ता, अधिकारी पुरुष पाहिजे. म्हणून या जगाला संत, या जगाला हवे संत, या जगाला. संतांनी मार्गणिका दाखवला. मार्गणिका मार्गणिका मनमत मारी तसे हाका. कारण मनमत माऊलीने हाका मारल्या, अरे बाबा तो साप नाही, ती एक दोरी आहे. तेव्हा आमच्या मनातली भीती गेली की आता आम्ही मरणार नाही, आम्ही जिवंत आहोत. आम्हाला कशाचीच भीती नाही. का? आम्ही खूप भाग्यवान. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगी सिद्धी पावे. जर अशी गुरुमाऊली ज्ञानीवंत, गुणवंत, खूप समाधान आणि सर्वांचं दुःख दूर करणारी गुरुमाऊली जर पाठीमागे उभी असेल तर दुसऱ्यांकडे भीक मागण्याची गरज नाही. कारण आमच्यासारखे आम्हीच थोर आहोत. कारण अशी गुरुमाऊली मिळणं दुर्मिळ आहे. आणि त्याच गुरुमाऊलीने हाती वसा घेतला, तुम्हा आम्हाला सुधरवण्याचा, तुमचा आमचा मार्ग सरळ करण्याचा, तुम्हा आम्हाला सुख प्रदान करण्याचा. खरं तर पाहता, त्यांच्याकडे पाहता अनेक लोक म्हणतात महाराजांचं बरं आहे, त्यांना काही काम नाही, त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, धन भरपूर आहे, पण तिथे काय यातना आहेत आम्ही डोळ्याने पाहिलेले आहेत महाराज. हे भूक कितीही लागली तर माणूस सोनं खाऊ शकत नाही. श्रीमंत कितीही असला तर सोन्याची झोप त्याला येत नाही. त्यासाठी त्याला भाकरीचा तुकडा आणि भाजी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. आणि सुखाच्या गादीवर त्याला सुखाची झोप लागत नाही. त्याचप्रमाणे गुरुमाऊलींचा आशीर्वाद तितकाच अनमोल आहे. आणि गुरुची संगती म्हणजे कशी असते, जसं जळाविन मासोळी असते तसं गुरुविन माणसाचा जीव व्यर्थ आहे. कारण गुरु ध्याई गुरु परते सार नाही. जगाचं सारच गुरुमाऊलींचा कृपा आशीर्वाद आहे. कारण एकच व्यक्ती अशी आहे, आपण सारिखे करीतात काळ, नाही काळ वेळ तया लागी. ते आपल्यासारखं आपल्या भक्तांना, आपलं तर नाव त्यांचं तर उज्ज्वल होतच, पण त्यांच्यामुळे भक्त ओळखला जातो, शिष्य ओळखला जातो. कुणामुळे? गुरुमुळे. आणि ती गुरु परंपरा डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य माऊलीने आतापर्यंत जोपासत आहेत. आणि पुढे जोपासण्याची त्यांची काय तळमळ आहे की आम्ही डोळ्यांनी पाहिली महाराज. कारण 1 महिना लहान लहान मुलांना ते सांभाळतात. आम्हाला 1 महिना जर शाळेला सुट्टी असली लेकरांना, तर लेकर जीवन सुख नको की जगू की नको असं करून सोडतात, त्रासून सोडतात. मग त्यांची आई लगेच म्हणते माझ्या मुलांची शाळा कधी सुरू होते काही माहिती नाही, पण इथं कधीच आवाज न होता किती जास्तीत जास्त मुलं इकडे येतील आणि ज्ञान ग्रहण करतील. कारण ज्ञानाशिवाय माणसाला जगात किंमत नाही. पैसा कितीही असून काही नाही, पण जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत या जगतात किंमत नाही. आणि ते ज्ञान माझी गुरुमाऊली प्रदान करतात. ज्ञान कसं असावं तर गुरुमाऊलींकडून. कारण ते निष्काम भावनेने आमच्यावर प्रेम करतात, पण आम्ही मात्र स्वार्थ ठेवून सेवा करतो. पण संत सांगतात सेवा करावी निर्मळ, होय सुखाचा सुकाळ. जर सुख पाहिजे असेल तर निश्चितच एक ना एक दिवस आम्ही त्या सुखाचे पात्र होऊ. पण तशी गुरुभक्ती करावी, गुरुभक्ती करावी. म्हणून लक्ष्मण महाराजांना सुखाचा ध्यास लागला आणि संत कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में मैं आपको 1008 साखरखर्डा, बुलढाणा जिल्ह्यातील साखरखर्डा या ग्रामातील जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींच्या चरणी ते शरण गेले आणि त्यांना सांगतात अक्षय सुखाचा लागला असे ध्यास, म्हणून पायास शरण आलो. शरण जायचं असेल तर लहान होऊन या. 3 ठिकाणी लहान होऊन जा. गुरुकडे
भगवंताच्या मंदिरात आणि आई वडिलांजवळ. कारण आई वडिलांना लेकरू लहानच असतं, किती मागा, मोठे होऊन मागितलं तर काही मिळत नाही, पण जेव्हा लहान होता तेव्हा आई वडील आपली चिंता करतात आणि मागण्याच्या अगोदर देतात. तसं गुरुमाऊली जवळ आलात, मी जाऊन पाहिलेलं आहे, तुम्ही जाऊन पहा. लहान होऊन जा, मागण्याच्या अगोदर सर्व काही मिळतं. जसं मला मिळालं तसं तुम्हाला मिळावं. जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. या उक्तीप्रमाणे लक्ष्मण महाराजांनी गुरुमाऊलीला शरण गेले आणि सांगितले, देवा मला हे क्षणिक सुख नको आहे, तर मला अक्षय सुख पाहिजे, जे कधीही मिटणार नाही आणि माझा मला विसर पडला पाहिजे नव्हे, मला देव होता आलं पाहिजे. देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन गेलो. ही अवस्था संतांच्या ठाई आली कुणामुळे, तर गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादामुळे. अक्षय सुखाचा लागला असे ध्यास, म्हणून पायास शरण आलो. शरण आलो देवा संसाराच्या भिणे, कैलासीचे केणे दावा. आता तुम्ही आम्ही इथे येतो, पण काहीतरी आम्हाला संसारामध्ये अडचणी आल्या ना, मग गुरुमाऊलींकडे येतो. कशासाठी? संसाराच्या भीतीतून. करोनामध्ये सर्वांना भीती वाटत होती. कशाची? कशाची? मरणाची भीती वाटत होती करोनाच्या काळामध्ये. कारण आवड जगण्याची आणि भीती मरण्याची होती. मग तो काळ गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने कुठल्याच टाळ करायला, कीर्तन करायला करोना झाला नाही आणि होणारही नाही. कारण गुरुकृपाच तशी थोर आहे. कारण गुरुकृपाच तशी थोर आहे. गुरूंच्या चरणावर 68 तीर्थांचा वास आहे. म्हणून गुरुतीर्थ हे मान आहे. काशी तीर्थ बुडवू शकेल, रामेश्वर तीर्थ बुडवू शकेल, पण गुरुतीर्थ हे माणसाला उद्धारून टाकतं, नवे नवे माणसाचा उद्धार करतं. म्हणून गुरुतीर्थ श्रेष्ठ आहे. म्हणून शरण आलो देवा संसाराच्या भिणे, कैलासीचे केणे दावा मज. त्याच उक्तीप्रमाणे बघा कसं दाखवतात. कैलासीचे केणे पाहण्याची दृष्टी आपली कशी आहे. 2 भाऊ होते आणि 2 सख्खे भाऊ. दोघांचा शेतीच्या वाटणीसाठी वाद लागलेला आहे. वाद लागला असताना त्या दोघांमध्ये एक वकील लावलेला होता. वकील थोडे, ज्यांच्याकडे पैसा जास्त मिळतो त्यांच्याकडे वकील थोडे जास्त बोलतात. आणि त्या उक्तीप्रमाणे वकिलांनी थोरल्या भावाला त्यांच्या फोन केलेला होता आणि त्यावेळी सांगितलं, उद्या कोर्टात तारीख आहे आणि तुम्ही सकाळी लवकर या पाटील. हे बंधू उठले, लवकर गेले. तिथे 9:30-10 वाजलेले होते, पण कोर्ट 11 शिवाय उघडत नाही. जसं आपली वेळ 12 शिवाय अगोदर आपल्या महाप्रसाद नाही, आरती झाल्याशिवाय महाप्रसाद नाही, कारण ठराविक कालावधी आहे. तसं जानकारी हम आपको दें उससे पहले मैं आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप हमारा ये वीडियो सकाळी घरातून लवकर निघालेला हा सज्जन कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में आपको थैंक्स कर सकूं. आणि त्या हॉटेलमध्ये खिचडी आणि भजे होत होते. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. आता भूक लागलेल्या आहेत सगळ्यांना. महादेव म्हणे प्रसादाची वेळ, सुषुप्तीत काळ दवडू नका. याच उक्तीप्रमाणे त्यालाही भूक लागली आणि समोरच्याच हॉटेलमधून वास येऊ लागला. खिचडी आणि भजे गरम गरम होऊ लागले. तो त्या ओढीने, वासाच्या ओढीने हॉटेलमध्ये गेला आणि खुर्चीवर बसला. खाण्याची इच्छा होत होती, पण खिशाला पाहत तो पैसेच नव्हते खिशामध्ये. आणि जर पैसे नसतील तर हॉटेलवाला जेवायला देईल तरी कसा. मग त्याचप्रमाणे तो तिथे बसूनच होता. तेवढ्यात वकील आले. वकिलाने आवाज दिला, अरे पाटील आलात तुम्ही? हो साहेब, खूप वेळ झालं मी आलो. चला मग आता लगेच आपली हाजरी आहे आणि लगेच तुम्ही आत चला. तो कोर्टात त्यांच्या वकिलासोबत जात होता तर तेवढ्यात हॉटेल मालकाने आवाज दिला, ओ पाटील अहो इकडे या. ते म्हणाले, काय झालं? तुमचं 500 रुपये बिल झालं. ते पाटील म्हणाले, कशाचं? मी तर काही खाल्लं नाही, पिलं नाही आणि तुम्ही तर मला बिल मागत आहात. तो हॉटेलवाला जाऊ देत नव्हता आणि वकील पुढे घेऊन जात होता. आता दोघांमध्ये या गिरायकाची पंचायत आली. त्यांनी सांगितलं, साहेब काही करा पण यांचे 500 रुपये देऊन टाका. पण तसे वकील हुशार असतात. इथं कोणी वकील असतील तर तुमच्यासारखे नाही. मी नांदेडच्या वकिलाचं सांगू लागले. कारण ते वकिलांनी एक आयडिया लढवली आणि त्यांनी सांगितलं काहीच नाही. त्या हॉटेलात गेले, तिथे एक आरसा होता आणि त्या हॉटेल मालकाला सांगितलं, तो मला आरसा द्या माझ्याकडे. त्या हॉटेल मालकाने आरसा दिला. आपल्याच खिशातली 500ची नोट काढली आणि आरशासमोर धरली आणि त्या हॉटेल मालकाला सांगितलं, अहो आरशात काय दिसू लागले तुम्हाला?
हॉटेल मालकाने सांगितलं 500 रुपयाची नोट घ्या, मग ती 500 रुपयाची नोट आणि करा आमच्या पेशंटला, आमच्या माणसाला मोकळं करा. तेव्हा हॉटेल मालक म्हणाला, अहो ती फक्त दिसते, हातात घेता येत नाही. तसं वकिलांनी सांगितलं, हो आमचा माणूस फक्त तुमच्या हॉटेलमध्ये बसला होता, तुमची खिचडी भाजी खात नव्हता. त्याने फक्त खिचडी भाजीचा वास घेतला, तुम्ही 500 रुपये मागितला. मी तुम्हाला 500 रुपयाची नोट दाखवली, ती घेण्यासाठी नाही, ती फक्त वास घेण्यासाठी होती. तसं देव अनुभवण्यासाठी आहे आणि गुरु महाराजांची सेवा करण्यासाठी आहे. म्हणून सांगितलं, इथे आलात शरण आलो देवा संसाराच्या भिणे, कैलासीचे केणे दावा मज. आणि गुरुमाऊली आपल्यावर कृपा करत असताना फक्त एकच कामच सांगतात, कारण आपलं तत्व हे 19 तत्वांचं आहे. आता माऊली सांगत होते, गुरुमंत्र तीर्थमंत्र देत असताना माऊली सांगत होते 19 तत्वांची त्यांनी ओळख करून दिली. तुम्हाला ऐकवायला मला माहिती नाही, पण मी ऐकलेलं आहे. अष्टावर्ण गुरु, लिंग, जंगम, तीर्थ, प्रसाद, भस्म, विभूती आणि लिंग हे आमचे अष्टावर्ण आहेत. षटस्थल माहेश्वर ऐक्य प्रसादी हे षटस्थल आहेत. आणि पंचाचार, गणाचार, वृत्ताचार, लिंगाचार, सदाचार ही पंचाचार हे आमचे 19 तत्वावर आपली वीरशैव संस्कृती आधारित आहे. आम्ही किती तत्व पालन करतो याच्यावर गुरु कृपा होत असते. म्हणून तुम्ही काय करता, मला काल मी एका ठिकाणी सेवेला गेले होते, सकाळी होती आणि रात्री. तर मी सकाळी सेवेला गेले असताना तिथे एकाने विचारलं, ताई तुम्ही काय करता? खरंच मी काय करते सांगू का तुम्हाला? थोडस टाळ्या वाजवून तुम्ही करा. आताच नकोय, कशा टाळ्या वाजवायच्या? मी काय करते मी सांगू लागले. शिवनामाचा 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 करीत व्यापार, शिवनामाचा शिवनामाचा करीत व्यापार. तुम्ही घेता का देते मी उधार, तुम्ही घेता का देते मी उधार, तुम्ही घेता का देते मी उधार. शिवनामाचा शिवनामाचा करीत व्यापार, शिवनामाचा शिवनामाचा करीत व्यापार. तुम्ही घेता का देते मी उधार, तुम्ही घेता का देते मी उधार, अहो घेता का देते मी उधार. सर्वांना काही घ्यायला आवडतं, पण नाम घ्यायला आवडत नाही. मला पिक्चरची गाणी म्हणायला आवडतात, पण नाम घ्यायला आवडत नाही. शिवपाठ करायला आवडत नाही. शिवनामाची उसळली लाट, सांज सकाळी घेते शिवपाठ, शिवनामाची उसळली लाट, सांज सकाळी होते शिवपाठ. शिवनामाचा शिवनामाचा करीत व्यापार, शिवनामाचा शिवनामाचा करीत व्यापार. तुम्ही घेता का देते मी उधार, तुम्ही घेता का देते मी उधार. तुम्ही काही घेत नाही आणि मी काही देत नाही महाराज. हे सगळं लटक आहे, उधार आहे. पण गुरुमाऊली जवळ तसं नाही. एकदा बाबा महाराज सातारकर त्यांचं कीर्तन करत असताना ते म्हणत होते, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोणी. आमची गुरुमाऊली प्रत्येक गावापर्यंत नव्हे, प्रत्येक घरापर्यंत नाही, तर प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतात. पण आम्ही आदर करायला थोडे कुठेतरी कमी पडतो आहोत. म्हणून आमचा उद्धार व्हायला, आमची ही परंपरा, ही संस्कृती पुढे यायला आणखीन थोडासा काळ लागत आहे. म्हणून थोडं एक काम करा, घराघरामध्ये सर्वांनी इष्टलिंग दीक्षा संस्कार करून घेऊन, कारण दीक्षा संस्कार वाचुनी लिंगायतची नोहे जाण, ऐसी धर्माची ज्ञानती खूण, ऐक्य शरण ओ देवी. अनंत कोटी ब्रह्मांड शिवप्रभू नायक जगन्माता पार्वतीला सांगतात, जोपर्यंत दीक्षा संस्कार होत नाही तोपर्यंत लिंगायत नाही. एखाद्या बाईने बाजारात जाऊन लिंग आणून गळ्यात बांधला, किंवा एखाद्या बाईने विकत मंगळसूत्र घेतलं आणि गळ्यात घातलं, तर ती सवाशीण होते का? नाही. तर गुरुमाऊलींच्या देवा ब्राह्मणांच्या साक्षीनेच
ते मंगळसूत्र जोपर्यंत गळ्यात परिधान करत नाही तोपर्यंत स्त्री ही सवाशीण होत नाही। त्याचप्रमाणे जोपर्यंत दीक्षा संस्कार होत नाहीत तोपर्यंत आम्ही लिंगायत होत नाही। जानकारी हम आपको दें उससे पहले मैं आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूं कि आप हमारा ये वीडियो कौन से कोने से देख रहे हैं कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में आपको थैंक्स कर सकें। आणि अशा प्रकारे जर तुम्ही नित्य नियमाने लिंग पूजा केला तर एक दिवस शिवनामकंठी न पडो विसर पार्वतीचा वर मुक्ती देतो या उक्तीप्रमाणे सतत सातत्याने या कंठामध्ये नामस्मरण धारण केला तर सुखाचा काळ यायला आणि गुरुमाऊलीची कृपा व्हायला वेळ लागत नाही। त्याचप्रमाणे गुरु संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज पुन्हा एकदा विनंती करतात मजवरी कृपा करा गुरुराया तुमची या पाया दंडवत। आता दंडवताचे प्रकार अनेक आहेत। साष्टांग कधीतरी तुम्हाला कुठेतरी ऐकायला मिळाले असेल। साष्टांग कसा असतो कधी पाहिला आहे का? हा आताच्या लोकांना माहिती नाही साष्टांग कसं आहे, पण काय होतं एका गावामध्ये महाराज आता इथं गावातच अनुष्ठान करत आहेत, पण एक गाव होतं आणि त्या गावामध्ये बाहेर गावचे बाहेर देशाचे महाराज तिथे अनुष्ठानाला आले होते। श्रावण मास होता आणि त्या अनुष्ठानामध्ये महाराजांना त्या गावात नवीन असल्यामुळं लोक सगळे म्हणत होते आमच्या घरी चला, तुमच्या घरी चला, तुमच्या घरी चला, आमच्या घरी चला। पण महाराज म्हणत होते ज्यांच्या घरी सर्व सदाचार पाळला जातो त्याच घरी मी प्रसादासाठी आणि काय म्हणतात लक्षात येत नाही बिनावासाठी येईल तोपर्यंत येत नाही। एक पाटलांचं घर सदाचारी होतं, त्या घरी दोन दोन छोटी लहान मुलं होती आणि आईने सांगितलं पाटलांना मालकांनी सांगितलं जा तुम्ही महाराजांना बोलून आणा आपल्या घरी उद्या महाराजांचा बिनाव करा। महाराजांना दुसऱ्या दिवशी गावाल्याकडूनही कळालं ते घर फार सदाचारी आहे आणि तुम्ही तिथे जाऊ शकता। महाराज त्यांच्या घरी जायला निघाले, गेल्याबरोबर त्यांचं आदरातिथ्य झालं, स्नान झालं, महाराज पूजेला बसले, पूजेचं सर्व साहित्य मांडून दिलं होतं आणि इकडे स्वयंपाक तयार होता। पूजा झाली, आरती झाली आणि लगेच प्रसाद महाराजांना करायचा होता म्हणून प्रसादाचं ताट भोजनाचं ताट महाराजांसमोर वाढण्यात आलं। महाराजांना प्रसाद दिल्यानंतर महाराजांनी सांगितलं आता साष्टांग द्या। महाराजांनी सांगितलं आता साष्टांग द्या। खरं तर ही साष्टांग त्यांच्यासाठी नवं होतं, त्या माऊलीला कळालंच नाही साष्टांग काय आहे। तिने लगेच तिच्या मुलाला बोलवलं अरे बाळा इकडे ये, अरे महाराज बसले आहेत, महाराजांना आता भोजन करायचंय आणि हे पैसे घे 10 रुपये सावकाराच्या दुकानात जा आणि साष्टांग घेऊन। बाळा पळत पळत गेला आणि सांगितलं सावकार हे 10 रुपये घ्या पटकन साष्टांग द्या। सावकाराच्या दुकानात गर्दी होती पण हा खूप घाई करू लागला। साष्टांग काय हे सावकारालाही कळालं नाही आणि म्हणून त्याला राग आला। त्याने 10 रुपयाची नोट ठेवून घेतली, बाळाच्या ताडकन कानात वाजली घे साष्टांग जा तुझ्या माईला नेऊन दे। आई दारातच उभी होती, बाळा तो साष्टांग घेऊन आला। खरं तर त्याला खूप जोरात लागलं होतं, त्याच्या गालाची आग होऊ लागली होती, दुःख होऊ लागलं, राग भरपूर आला होता। तो जोरात धावत पळत आला। आईकडे आल्यानंतर आईने सांगितलं आणलाच का रे बाळा साष्टांग? हो की आणलो की, त्या सावकाराने मला खूप जोरात साष्टांग दिला, दे मग मला झे म्हणला आणि त्याने आईला जोरात चढकन दिली, साष्टांग दिला त्याने आईला। आई आली, तिने मालक आत उभे होते, महाराजांना प्रसाद वाढत होते, तिने सांगितले मालकीनीने आणली का ग बाळाने साष्टांग आणला का? हो घ्या की, म्हणून मालकीने महाराजांना आपको दें उससे पहले मैं आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूं कि आप हमारा ये वीडियो देश के कौन से कोने से देख रहे हैं कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में मैं आपको साष्टांग कशाला मी लगेच साष्टांग देतो। कसा साष्टांग दिला? जसा बाळाला सावकाराने दिला होता तसाच या पाटलांनी महाराजांना दिला। तो साष्टांग देण्यासाठी नाही तर साष्टांग म्हणजे आपले 8 अंग जमिनीवर टेकून महाराजांना केलेला नमस्कार याचं नाव साष्टांग आहे। म्हणजे आपली काठी जशी निश्चित पडून राहते तसं काठीसारखं शरीर पडावं, पण आम्ही ऐकतोय एक, विचार करतोय एक आणि पाहतो एक, तशी आमची गती आहे। मग कृपा कशी होईल? म्हणून मला सांगायचंय महाराजाजवळ आल्यानंतर लहान होऊन या मठ मंदिरामध्ये गुरुमाऊलीकडं आणि
जन्मदात्या आईवडिलांकडे जात असताना लहान होऊन या, नम्र होऊन या. पण आम्ही नम्र होऊन न येता, नम्र होऊन येत नाही, नम्री झाल्याशिवाय राहत नाही. मग गुरुकृपा होत नाही. मन लक्ष्मण महाराज सांगतात, मजवरी कृपा करा गुरु राया, तुमची या पाया दंडवत संत श्रेष्ठ. लक्ष्मण महाराज गुरुमाऊलींच्या पायावर दंडवत घालतात. आणि एक प्रसंग असा आला, शेवटचा दिवस होता. महाराजांनी सांगितलं, लक्ष्मणा खूप दिवस झाले, तुझी परतीची वेळ आलेली आहे आणि आता तुझ्यावर पूर्ण कृपा झाली आहे. तू एक अभंग गायला घे आणि लिहायलाही घे. लक्ष्मण महाराजांनी सांगितलं, नाही मज ज्ञान नेनोगा साधन करीत भजन गोळ्या भावे. मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही गुरु महाराज, आणि मला तुम्ही लिहायला सांगता. तुझी जीभ बाहेर काढ म्हणून सांगितलं. जीभ बाहेर काढल्यानंतर गुरुमाऊलींच्या हस्तस्पर्शाने जेव्हा त्यांचा हस्तस्पर्श जिभेला झाला, त्यावेळी एक नाही, दोन नाही, तर 7999 अभंगाची उत्पत्ती त्या लक्ष्मण महाराजांकडनं झाली. आणि ही गुरुकृपा आहे. आणि खरंच गुरुमाऊली सगळ्यात सर्वश्रेष्ठ गुरु महाराजांचा प्रसाद जर कोणाला मिळाला असेल, मनमत रचिला पाया आणि लक्ष्मण झाला असे कळस, या उक्तीप्रमाणे लक्ष्मण महाराजांना गुरुप्रसाद मिळाला. आपल्या वीरशैव संस्कृतीमध्ये म्हणा किंवा माणूस जन्माला म्हणा, देवादिकाला गुरुशिवाय पर्याय नाही. गुरु म्हणजे हा सर्व आपल्या जीवनाचा कळस आहे. आणि तो कळस पाहण्यासाठी लहानपणापासूनच माणसाच्या अंगामध्ये, जीवनामध्ये तशी कला असावी, आवड असावी, इच्छा असावी, तर गुरुपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. आणि गुरुपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये नामस्मरण असावं. नाम कसं आहे? खूप गोड आहे. शिवनाम गोड, शिवनाम गोड. किती गोड आहे? अमृतापेक्षाही हे नाम गोड आहे. आणि म्हणून सर्वांनी हे नामस्मरण करावं. एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून भजन करा. मी पुढे म्हणते, तुम्ही मागे म्हणा. 2 मिनिटाचं भजन करू आणि मी माझ्या वाणीला मी विराम देणार आहे. भजमन शंकर सदाशिवा, पार्वती वल्लभ माधवा. भजमन शंकर सदाशिवा, पार्वती वल्लभ माधवा. पार्वती वल्लभ माधवा, पार्वती वल्लभ माधवा. भजमन शंकर सदाशिवा, पार्वती वल्लभ माधवा. भजमन शंकर सदाशिवा, पार्वती वल्लभ माधवा. पार्वती वल्लभ माधवा. अशा प्रकारे सतत सातत्याने भगवंताचं नामस्मरण सतत कंठामध्ये राहू द्या. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. राजगुरु भगतसिंग आणि टागोर यांनी आपल्या जीवनाचं बलिदान देऊन आजच्या या काळाला जीवन स्फूर्त करून आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. आणि आमचा हा देश स्वतंत्र करून आजचा 65वा 78वा हा वर्धापन दिन, आज स्वातंत्र्य दिन तुम्ही आम्ही सर्वजण नव्हे तर सर्व जगभर, भारतभर साजरा होत आहे. आणि त्यात तुम्ही आम्ही सहभागी होऊन आपलं जीवन कृतार्थ करू. खरंच आपण खूप भाग्यवान आहात. शैले शैले नमाणिक्यम मोतिक्यम गजे गजे. शैले शैले नमाणिक्यम मोतिक्यम गजे गजे. साधुहीन सर्वत्र चंदनम नाही वणे वणे, चंदनम नाही वणे वणे. आपण सर्वत्र पाहता मोती कुठेही सापडत नाही, त्यासाठी हत्तीला शोधावं लागतं. सर्वच जर साधू नाहीत तर असे गुणवान, ज्ञानवान,
शांत आणि सर्वांचा विचार करणारे महाराजांचं स्वप्न खूप मोठं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच मी भगवंताच्या मंगल चरणी की जानकारी हम आपको दें उससे पहले मैं आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूं कि आप हमारा ये वीडियो देश के कौन से देख रहे हैं कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली प्रसादाची वेळ झालेलीच आहे। वेळ झाल्यानंतरही शांततेचं सहकार्य देऊन करून घेतलेल्या प्रवचन रूपी पुष्प सर्वांच्या चरणी समर्पित करून पुनश्च एकदा ग्रामस्थ दैवत अनंत कोटी अनंत कोटी ब्रह्मांड शिवप्रभू नायकाच्या चरणी समर्पित करून मठ संस्थानाचे मठाधिकारी 108 श्री गणाचार्य मठ संस्थान मुखेड डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य चरणी आतापर्यंत केलेल्या या 11व्या दिवसाचं प्रवचन रूपी पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करून पुनश्च एकदा माझे गुरु माऊली सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज वेदांताचार्य सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य चरणी आजचं प्रवचन रूपी पुष्प समर्पित करून माझ्या या वाणीला मी इथेच विराम देते। जय मंगल जय नमः।